सर्वप्रथम मी सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करते। आपल्या सर्वांना माहिती आहे की देवीची प्रस्थापना झालेली आहे आणि आता 9 दिवस आपण सगळेजण देवीची जी आहे ती आराधना करणार आहोत। प्रत्येक ठिकाणी आपण जे आहोत ते देवीसमोर जागर म्हणा, मागणं म्हणा, साकडं करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत। आणि आमचा मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न राहणार आहे की येणाऱ्या 9 दिवसामध्ये मुंबईकरांचे 9 प्रश्न हे आपल्या समोर आणावेत। आज युथ काँग्रेसच्या माध्यमातून या इंदिरा फेलोशिपची प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिली आहे की महिला सक्षमीकरण करणं। त्यासाठी स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधीजींचा मला उल्लेख करावा लागेल, ज्यांच्या माध्यमातून 33% आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं। महाराष्ट्र हे एक पुरोगामी प्रगत राज्य आणि महाराष्ट्राने 1 नाही 2 नाही 3 महिला धोरणं केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 50% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही आदरणीय सोनिया गांधीजींची इच्छा होती। त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाने तो निर्णय घेतला। आज त्यांनी बिलकुल सांगितलं आहे की 3.5 लाख महिला ज्या आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करतात, पण राजकारणामध्ये येणाऱ्या भविष्यामधल्या सर्वसामान्य मुलीला यायचं असेल तर तिच्यासाठी एक मार्ग मोकळा असला पाहिजे। तिला त्या संदर्भामध्ये लागणारं सगळं नॉलेज, कारण आधी आबादी पुरा हक ही आमची घोषणा आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नसुद्धा केला की उत्तर प्रदेशला मला आठवतं आहे की लडकी हूँ मैं लढ सकती हूँ या कॅम्पेनच्या माध्यमातून आदरणीय प्रियांका गांधीजी यांनी 40% जे आहे ते त्या ठिकाणी रिझर्व सीट ठेवल्या महिलांसाठी। आमचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे। तुम्ही मागील मंत्रिमंडळात सुद्धा बघितलं असेल की 12पैकी 2 महिलांना जे आहे ते कॅबिनेट मंत्रीपद देण्याचा निर्णय दिला। त्याच्यामध्ये सुद्धा एक महिला व बाल विकास आणि शालेय शिक्षण यासारखं महत्त्वपूर्ण खातं दिलं गेलं। आजही आपण बघतो की अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून इतर अध्यक्षपदामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जातं। आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर वर्षा गायकवाड बसलेली आहे आणि याच कार्यक्रमाची पुढची सुरुवात म्हणून आता इंदिरा फेलोशिप जी आहे ती आता सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायचं, ज्यांना समाजकारणात काम करायचं, अशा मुलींसाठी एक ट्रेनिंगचा प्रोग्राम आणत आहोत। ज्या प्रोग्रामच्या माध्यमातून या मुली येऊ शकतात, त्यांना सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करण्यासाठी लागणारी जी इंटर्नशिप म्हणू शकतो किंवा फेलोशिप म्हणू शकतो ते देण्याचा कार्यक्रम या माध्यमातून होणार आहे। आणि या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय राहुल गांधीजींच्या एका स्वप्नामधून एक स्वप्न आहे की महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या हक्कानुसार काम केलं पाहिजे। आज भाजपा असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांची नीती काय आहे किंवा अजितदादा यांची नीती काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। महाराष्ट्रातली जनता तर चांगल्या तऱ्हेने जाणते। कालसुद्धा आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने जो मार्च काढला होता त्या मार्चमध्ये आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की महिला सुरक्षा हा विषय घेऊन आम्ही काल रस्त्यावर उतरलो होतो। महाराष्ट्र हा महिला अत्याचारामध्ये मी कालसुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं अन्यायामध्ये नंबर 2चा आहे। लहान मुलं आणि लहान मुली यांच्या संदर्भामध्ये 1 नंबरचं राज्य झालेलं आहे। काल परवा आपण बघितलं असेल पुण्याची घटना, बदलापूरची घटना आणि आज नाल्यासोपाऱ्याच्या घटनेबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे। याच्यामध्ये जी इन्व्हॉल्व मंडळी आहेत ही सगळी मंडळी कुठे ना कुठे RSS आणि भाजपाशी निगडीत आहेत। त्यामुळे अशा प्रकरणामध्ये महाराष्ट्रामधल्या मुलींना किती न्याय मिळेल याबद्दल सुद्धा आमच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशंका आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये आम्ही बघत आहोत हिट अँड रनच्या केस असतील किंवा इतरही असतील, कारण ज्या महिलेच्या नाकाच्या बाबतीमध्ये मी त्यांच्या घरी 2दा जाऊन आले, एक अनाउन्समेंट झाली होती पण पैसे दिले गेले नव्हते, मग नंतरच्या काळामध्ये पुन्हा आम्ही आंदोलन केलं, कारण असं व्हायला नाही पाहिजे। आणि त्या महिलेचं अजूनही CCTV फुटेज आपल्यापर्यंत तिच्या कुटुंबापर्यंत आलेलं नाही, जे वरळीच्या केसमध्ये झालेलं आहे। त्यामुळे या माध्यमातून महिला लिडरशिप तयार होईल इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून आणि ती महिला लिडरशिप जी आहे हे सक्षमपणे खाली उतरून काम करेल हे मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपक्रमामध्ये आता 1 वर्षाच्या कालावधीत 28 राज्ये 300 तालुक्यामध्ये आणि 31,000 सदस्यांमध्ये जवळपास 4,300 शक्ती क्लब निर्माण करण्याचं काम झालेलं आहे। म्हणजे एक मोठी शक्ती महिलांची या माध्यमातून निर्माण होणार आहे, जी येणाऱ्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करेल। आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचं जागरण आमचं हेच आहे की राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महिलांना सन्मानाचं स्थान निर्माण करून देणं, आधी आबादी पुरा हकसाठी त्यांच्यासाठी लढणं आणि त्यांच्यासाठी एक राजकीय प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी इंदिरा फेलोशिपची सुरुवात करणं। म्हणून आज या दिवसाचं औचित्य साधून आम्ही आपल्या सगळ्यांशी संवाद करत आहोत। आपण सगळेजण आलात, मनापासून आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। याच्यापेक्षा प्रणाली अजून एक जण कोणतरी यांच्यामधले बोलणार आहे। फेलोशिप
Good afternoon everyone. My name is Rohini Dhotre. I am from Solapur city. आणि मी जी इथे बसली आहे ना, विदाउट पॉलिटिकल बॅकग्राऊंड, हे फक्त केवळ शक्य झालं आहे इंदिरा फेलोशिपमुळे. विदाउट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड, माझं फक्त NGO मी काम करत होते महिलांमध्ये आणि वुमन एंड चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये मी काम करत होते. आणि असंच राहुल गांधींचं टेलिग्राम चॅनलवरती आलेलं की इंदिरा फेलोशिप, फक्त इंदिरा गांधीजींच्या नावामुळं मी त्याला अप्लाय केलं. तिथून जर्नी स्टार्ट झाली ती आज वर्षाताईंपर्यंतची. म्हणजे हे फक्त काँग्रेस पार्टीच करू शकतं. त्याची आयडिओलॉजी मला खूप छान आवडली आणि आय अप्लायड इट. आणि इथं ह्या ट्रेनिंगमध्ये जसं तुमचं क्वेश्चन होतं की काय ट्रेनिंग होती ह्याच्यामध्ये, एक तर फर्स्ट हे होतं की जे ग्रासरूट महिला आहेत ना त्यांना एक्सपोजर दिलं इंदिरा फेलोशिपने विदाउट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड. आणि त्याच्यामध्ये असं, आणि इलेक्शन पण आलं त्याच्यामध्ये पण त्यांनी ट्रेनिंग दिलं. हर महिने त्यांनी ट्रेनिंग दिलं आम्हाला की कसं बिंग अ गर्ल हाऊ यू शुड अप्रोच ग्राउंड लेवल. आणि ग्राउंड लेवलपासून ते आता इथपर्यंतची जर्नी चालू आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मनीष सरांचं, रजनीकांत सरांचं आणि संदीप पाटील सरांचे खूप मोठी आम्हाला हेल्प मिळाली. अँड आय फील व्हेरी सेफ अंडर दीज पीपल. थँक्यू सो मच. क्लासेस घेतले गेले, पॅटर्न कसं करावं, लोकांशी संवाद कसा करावा हे शिकवलं गेलं की तुम्हाला काही ट्रॅव्हल अलाउन्सेस दिले गेले ज्याच्यातून तुम्ही त्या ग्रामीण भागापर्यंत एक्झॅक्टली काय काय झालं, म्हणजे या फेलोशिपमध्ये एक्झॅक्टली काय काय होणार आहे ते सांगा. एक्झॅक्टली आता ह्याच्यामध्ये कम्युनिटी बिल्डिंग होती ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला, की शक्ती क्लब्स बनवायचे होते आम्हाला. आणि शक्ती क्लब्स म्हणजे सगळ्या फक्त महिलांसाठीच हे होतं की त्यांना ग्राउंड लेवलपर्यंत माहिती नाही की गव्हर्नमेंट स्कीम्स कशा चालतात वगैरे. मग तो एक पार्ट होता त्याच्यामध्ये. आणि मंथली रिव्ह्यू मीटिंग असायची, त्यांनी टास्क द्यायची आम्हाला की असे असे टास्क आहेत, तुम्हाला असे असे परफॉर्म करायचे आहेत. तो टास्क आम्ही सर्वांनी कम्प्लीट करायचा. आणि मंथली रिव्ह्यू मध्ये पण व्हायचं की जे MLA होते, जे ग्रासरूटचे जे महिला इंडिपेंडेंट महिला होते, जे सरपंच वगैरे बनायचे, त्यांचे पण आम्हाला गुगल मीट थ्रू त्यांचे पण इंट्रोडक्शन देत होते की त्यांनी राजनीती विदाउट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड त्यांनी कसे आले, हे असे मोटिवेशन स्पीकर्स पण येत होते. आणि दर महिन्याला मंथली मीटिंग्स व्हायच्या फिजिकली. आणि त्याच्यामध्ये पण मोटिवेशनल स्पीकर्स वगैरे यायचे पुण्याला, मुंबईला वगैरे. मग ह्याच्यातून आम्हाला नॉलेज गेन झालं की कसे आपण करू शकतो. एक तर भीती असते आपल्याला की पॉलिटिक्स इज व्हॉट डर्टी, पण असं मला काही वाटलं नाही ह्यांच्या थ्रू. आय फील व्हेरी सेफ. आणि मला वाटतं की ग्राउंड मधली महिला खरंच या इंदिरा फेलोशिपला जॉईन व्हावं. आणि यू शुड कम फॉरवर्ड. अगर आपण नाही आलं ना, आपल्यासाठी कोण येणार नाही. येस, आर्थिक मदत अलाउन्स द्या. कारण की काही महिला अशा आहेत की त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी आहे. काही महिला अशा आहेत की त्यांना करायची खूप इच्छा असते पण फायनान्शियली दे आर नॉट इंडिपेंडेंट. आता सध्याला जी 90ची मदर्स आहेत त्यांना एवढं एज्युकेशन बॅकग्राऊंड नाही आहे. आणि एज्युकेशन नसल्याशिवाय तर तुम्हाला पुढे कुठे जॉब मिळत नाहीये. पण हे एक खूप सुंदर, पॉलिटिक्स म्हटलं की स्वतःचाच पैसा वापरायला लागतं, पण इथं ह्यांनी ही इतकी सुंदर पहल चालू केली ना की अशा माझ्या मैत्रिणी याच्यामध्ये जुडल्या ऑल ओव्हर इंडिया, जे नवापूरमध्ये असतील, खूप आदिवासी भागातले असतील, तर त्यांना पण एवढं फायनान्शियली त्यांनी दिलं की ते पुढे येऊन त्यांना पण करण्याची त्यांना संधी मिळाली. ह्याच्यामध्ये मुळात आहे ना, याच्यासाठी पूर्णपणे जे आहे ते पारदर्शक पद्धतीने ॲप्लिकेशन मागितले गेले ऑनलाईन. त्यांना पण नंतर प्रश्न विचारले गेले, त्यांच्या इंटरव्ह्यू बकायदा घेतल्या गेल्या. त्याचा खरंच इंटरेस्ट आहे का याच्यामध्ये, पॉलिटिक्समध्ये, आणि आहे तर कशासाठी आहे, कशा सामाजिक जीवनामध्ये काम करू शकतात, जे मला माहिती आहे. त्यानुसार त्यांचे इंटरव्ह्यू घेतले गेले आणि त्याच्यामधल्या काही लोकांना सिलेक्ट केलं आणि त्यांचा तो शक्ती क्लब केला, ज्याच्यासाठी त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस वगैरे जे लागतात, बाकीच्या गोष्टी, त्या मदत करण्याचं काम आहे. पण प्रश्न असा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना जे एक्सपोजर मिळणार आहे, त्या एक्सपोजरच्या माध्यमातून जे मोठे मोठे लीडर्स येतात किंवा जे सर्वसामान्य कुटुंबातून महिला राजकारणात आल्या आणि ज्या पुढपर्यंत गेल्या, याच्यासाठी मार्गदर्शन मिळतं. आणि त्याच्या माध्यमातून एक काय म्हणतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम एक प्रयत्न आहे की ज्याच्या माध्यमातून एक महिला लिडरशिप डेव्हलप होईल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिला लिडरशिप डेव्हलप होत असताना तिला खूप साऱ्या गोष्टीला जावं लागतं. मी सातत्याने सांगते की ज्यावेळी एखादी महिला राजकारणात येते तेव्हा तिला वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय तिन्ही संघर्षावरती उतरावं लागतं आणि त्यासाठी तिला खूप
मानसिकता जी असते ती खूप मजबूत करावी लागते आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो करण्याचा हा प्रयत्न आहे. काय म्हणाली? काय करणार, नारी वंदन अभिवंदन या जो आहे जो त्यांचा ते बिल आहे ते खरं आम्हाला अपेक्षा होती 2024ला लागू होईल. म्हणजे आम्ही ज्या महिला निवडून आलो तर खरं तर आमच्या जनतेचे मनापासून आभार मानले पाहिजे ज्यांनी आम्हाला आज लोकसभेमध्ये पाठवलं. खरं तर अपेक्षा ही होती की 10 वर्ष मोदीजींना जे आहे ते पूर्ण मेजॉरिटी सरकार मिळाले, पण त्यांची मानसिकता महिलांच्या प्रती काय हे मी सांगायची गरज नाही, कारण ते मनुवादी व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरं सांगायचं झालं तर RSS आणि भाजपाची भूमिका नेहमीच महिलांच्या बाबतीमध्ये नेहमीच वेगळी भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी जे बिल आणलं, खरं तर आम्ही जे बिल आणलं होतं 33% आरक्षणाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की ते ऑलरेडी राज्यसभेमध्ये मंजूर होऊन आम्हाला अपेक्षा होती की लोकसभेमध्ये मेजॉरिटी ज्यावेळी येईल त्यावेळी ते बिल मंजूर केलं जाईल. असं तर म्हणाल तर उत्तर प्रदेशमध्ये आम्ही 40% महिलांना सीटा दिल्याच आणि महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ना. ज्या वेळेला महिला पुढे येतील त्याच वेळेला आपण जे म्हणतो ना की आधी आबादी आणि पुरा हक फक्त बोलून नाही होणार, ते काय म्हणतात त्यासाठी कृती पण करावी लागेल, वर्तन पण करावं लागेल. जम्मू काश्मीरमध्ये जी सखी शक्ती योजना आहे त्यात जाहीर केली होती की महिलांना दर महिन्यात 3000 रुपये देणार, तर महाराष्ट्रामध्ये ती सुरू केली जाणार का? लाठीबेड योजनेला एक काउंटर म्हणून ती योजना आणली जाणार का? नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ही योजना असेल किंवा महालक्ष्मी योजना कर्नाटकामध्ये असेल किंवा तेलंगणामध्ये असेल, काँग्रेसने नेहमीच किंवा आमचं न्यायपत्रक जर तुम्ही बघितलं असेल तर न्यायपत्रामध्ये सुद्धा आम्ही 8,000 जे आहे ते प्रत्येक महिन्याला आणि लखपती महिलांना करण्याचा जो आहे तो आम्ही अभिवचन केलं होतं. आणि आता केंद्रामध्ये 30 योजनाचं नाव करून काही लोकांनी योजना नव्याने बनवलेली आहे लखपती बहन म्हणून. तर त्यामुळे आहे, पण तुम्हाला एक गोष्ट मान्य करावी लागेल की वित्त विभागाचंच म्हणणं आहे, फायनान्स विभागाचंच म्हणणं आहे आणि फायनान्स मंत्र्याच्या माध्यमातून ती फाईल गेलेली आहे की आज महाराष्ट्र 1 लाखपेक्षा जास्त डेफिसिटमध्ये आहे. आणि ते एका योजनेमुळे असं त्यांनी त्या ठिकाणी योजनेचं नाव जरी लिहिलेलं नसलं तरी त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. आज हा प्रश्न निर्माण झालेला आहे की महाराष्ट्र डेफिसिटमध्ये तर काय आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले आहेत. आम्हाला पूर्णपणे असं वाटतं की महिला ज्या काम करतात, महिला जे संस्कार देतात त्याच्यामुळेच एक उत्तम नागरिक तयार होतो. आणि म्हणून आमचा प्रश्न आहे की महिलांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, बिलकुल त्यांना पैसे मिळाले पाहिजेत, जे आम्ही सातत्याने बोलत आहोत. पण जसं मी सांगितलं की महिला सुरक्षा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज तो मोठ्या प्रमाणामध्ये यासाठी चर्चेला आलेला आहे की आता असं झालेलं आहे की भाजपापासूनच आम्हाला वाचवण्याची गरज झालेली आहे. कारण तुम्ही बदनापूरची घटना बघा, तुम्ही पुण्यामधल्या झालेल्या घटना बघा किंवा मी काल परवा झालेली नालासोपाराची घटना बघा, याच्यामध्ये जी इन्व्हॉल्व मंडळी आहेत ते कुठे ना कुठे RSS आणि भाजपाशी निगडीत मंडळी आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला आहे. मधल्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं, आता खरं तर गृहमंत्री आले होते केंद्रामधून, त्यांनी किती चर्चा केली महिलांच्या अत्याचाराबद्दल महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आम्ही लापता लेडीज कॅम्पेन केली, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 64,000 महिला लापता आहेत. एकट्या 9 महिन्यामध्ये 1300 महिला या नागपुराच्या लापता आहेत. आणि त्याही पुढे जाऊन सांगते की 16 पासून 18 पर्यंत 91,000 महिला बेपत्ता आहेत. त्याच्याबद्दल स्टेटमेंट करणार की नाही करणार? महाराष्ट्र महिलांना शक्ती कायदा आम्ही तयार केला, जवळपास 2-2.5 वर्षापासून पडलाय, त्याच्याबद्दल चर्चा करणार पाहिजे ना होम मिनिस्टरांनी. पण दुर्दैवाने कुठल्याही त्याची चर्चा झाली नाही. मी जसं म्हटलं की हिट अँड रनमध्ये सगळ्यात जास्त कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या असुरक्षेचं वातावरण आहे, ते कसं करता येईल सुरक्षित त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने ते झालेलं दिसलेलं नाही. पुण्यात एक घटना घडली आज. शाळकरी मुलींची बस होती, त्या बसमध्ये जो बस चालक होता त्याने 6 वर्षाची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीच्या मुलीवर अत्याचार केल्याची माहिती ती समोर येते. या आधीच एवढी प्रकरण होत असताना पुन्हा एकदा पुण्यातून आता ही नवीन केस जी ती समोर येते. तुम्ही एकंदरीत महिला नेतृत्व नाही, मला खरं दुःख होतं की आज मी बघते की ज्या तऱ्हेने ह्या पुण्यामधल्या तुम्ही सांगताय का चिमुकला मुलीची जी घटना झाली, पण ज्या तऱ्हेने स्टेटमेंट येत आहेत, म्हणजे दुर्दैवाने आमदारांकडून अशा तऱ्हेची महिलांबद्दलची स्टेटमेंट जी येतात, जी भुयारांनी केल्या किंवा इतरांनी केली, खरं तर विकृत मानसिकता असं माझा मी काल पण उल्लेख केलेला आहे. कारण ही मानसिकताच विकृत आहे महिलांबद्दल असं बोललं म्हणजे मला कसं संभाजी भिडे बोलणार, हे काय चाललंय. आणि मला तर वाटतं की राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई, रमाबाई यांच्या महाराष्ट्रामध्ये आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे आज महिला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिकून गेल्या. त्या महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेची वाक्य महिलांच्या संदर्भात बोलली जाणं आणि त्याच्याबद्दल कुठल्याही तऱ्हेची कारवाई न करणं ही सुद्धा एक वेगळी मानसिकता दिसून येते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान केला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये महिलांनी विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे
आज आपण सगळ्या इथे माझ्यासमोर काही पत्रकार मुलीसुद्धा किंवा महिलासुद्धा बसलेल्या आहेत. मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्राने नेहमीच आपल्याला एक पुढं पाऊल टाकण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी ही सुरुवात असेल. एक नायरचा प्रश्न विचारते. नायरमध्ये जे लैंगिक अत्याचाराचं किंवा छळाचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर डीन यांची बदली करण्यात आली. पण बदली झाल्यानंतरही रात्री 1 वाजेपर्यंत डीनने कार्यालयामध्ये बसून तब्बल 6 जणांना 4ांचं निलंबन आणि 2ांची बदली केली. हे आदेश जे आहे ते अजूनही नाही, महानगरपालिकेने मी हे प्रकरण ऐकलं की किती भयंकर प्रकरण आहे बघा. म्हणजे मला कळत नाही की आपण काय चाललंय. म्हणजे जसं ते पुण्याचं त्या मुलाचं रक्त जे आहे ते बदलून त्याच्या आईचं रक्त घेतलं. डॉक्टर करतायत काय. पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये ललित पाटलाला व्यवस्थापन केलं गेलं आणि आता ही तिसरी केस आपण नायरची बघतोय की बदली झाल्यानंतर आणि ते पण मुख्यमंत्र्यांच्या बदलीनंतर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि ते व्यक्ती निर्णय घेतं. आजही त्या व्यक्तीला खरं तर त्या व्यक्तीची बदली नाही व्हायला पाहिजे होती. त्याला निलंबन करायला पाहिजे होतं आणि त्याच्यामध्ये कारण शेवटी असेल त्याच्यावरती डी लावायला पाहिजे होती. बदली करून तुम्ही काय साध्य केलं. अशा तऱ्हेच्या प्रवृत्ती का वाढत चालल्यात माहिती आहे की यांच्यावरती शासन होत नाहीये दुर्दैवाने. म्हणजे पुण्याच्या त्या केससाठी कोणाचे फोन गेले हे पण बघितलं पाहिजे ना. जे बलात्कारच्या पण त्या मुली कॉलेजमध्ये झाला तेव्हा कोणाचे फोन गेले, कोणत्या मंत्र्यांच्या पीएचे फोन गेले. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. आता मी ते MSRTCचा उल्लेख करू इच्छिते अजून एक. ते काय बसमध्ये आलेत ते काय आले एरोस्टेस सारखं नवीन आली सुंदरी शिवणी सुंदरी. त्याच्याबद्दल एकाने त्याने ते भुयाराने तेच सांगितलं ना सुंदरी काय असतं त्याच्यामुळे मुलं कशी होतात. सुंदरीची व्याख्या कोण करणार आहे. प्रत्येक स्त्री ही वेगळी असते. प्रत्येक स्त्री ही माता असते, भगिनी असते आणि दुर्दैवाने असं झालेलं आहे. खरं तर त्या MSRTC मध्ये मला प्रश्न आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार. ट्रॅव्हलिंग करताना रात्रीच्या वेळी ट्रॅव्हलिंग करावं लागतं त्यांची जबाबदारी कोण घेणार. योजना करायच्या अनाऊन्स करायचं कारण आता असं वाटतंय की सरकार येणार नाही म्हणून 40 कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचे. पण ते 40 निर्णय घेत असताना त्याचा परिणाम काय होणार ह्याचा पण थोडा विचार केला पाहिजे ना. ती रात्रीच्या गाडीमध्ये जाणार आहे, सुनसान रस्त्यावरून त्या गाड्या जाणार आहेत. उद्या ती त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार हा माझा प्रश्न आहे. आणि 16,000 पैकी 10,000 गाड्या या 10 वर्षापूर्वीच्या आहेत, खटारा झाल्यात. त्यांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांचं आमचं विलगीकरण करा. मी स्वतः आमच्या इथे BST मध्ये गेले. महिलांना बसायला जे काम करतात ना कंडक्टर आणि वाहन चालक जे आहेत किंवा ड्रायव्हर आहेत त्यांना बसायला जागा नाहीये. गरोदर आहेत त्यांना बसायला कुठे जागा नाहीये. टॉयलेट नाहीये सेपरेट आहे. त्यांच्यासाठी पहिल्या सुविधा उपलब्ध करा. त्यांना बसण्यासाठी एखादी सेपरेट रूम करा. महिलांसाठी चेंजिंग रूम करा, टॉयलेट करा. फक्त अनाउन्समेंट करायचं म्हणून अनाउन्समेंट केलं नाही पाहिजे. त्याची काय पुढची उपक्रम असले पाहिजे यासाठी केलं गेलं पाहिजे. पण दुर्दैवाने सरकार असं काही करताना दिसत नाही. सरकार फक्त 40 निर्णय घेते एका दिवसाच्या कॅबिनेटमध्ये. ते काय घेते मी सांगायची तुम्हाला गरज नाही. ताई, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही महिला सुरक्षेचा आणि महिलांसंबंधित मुद्दा आता उपस्थित केला. ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती महिलांना तुम्ही लढवणार या संदर्भात नाही. आम्ही बिलकुल काँग्रेस पक्ष नेहमीच महिलांच्या मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय त्यामुळे महिलांना नक्कीच चांगलं प्रतिनिधी मिळण्याबाबत प्रश्न नाहीये. आता मी हिंदीमध्ये बोलते म्हणजे एक मराठीत एक प्रश्न आहे. सुशील कुमार शिंदे सावरकरांचा कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे सावरकरांबद्दल काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये बदल झाले पाहिजेत असं त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. कसं पाहता. मी त्यांचं पुस्तक वाचलं नाही. जेव्हा त्यांचं पुस्तक माझ्या हातात येईल तेव्हा मी ओपिनियन देईन. मुंबईच्या जागांच्या बाबतीमध्ये आमची खूप चांगली चर्चा आहे. तर आता सध्या महाराष्ट्राची चर्चा चालू असल्यामुळे मुंबईची चर्चा सध्या सुरू नाहीये. ज्या वेळेला मुंबईची चर्चा सुरू होईल त्यावेळी मी नक्की तुमच्याशी मुंबईबद्दल बोलेन. पण मला पूर्ण खात्री आहे की शेवटी आम्हाला एक दिलाने एक मनाने हे इलेक्शन आहे. मी सातत्याने बोलते आणि आमच्यासाठी एक सगळ्यात मोठी नैतिक जबाबदारी ही आहे की जनतेची आमच्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे एक जबाबदारी म्हणून आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच त्या ठिकाणी एकत्रपणे लढू. आज मैं सभी का धन्यवाद देना चाहूँगी कि आप सभी लोग यहाँ पे आए. आप सबको मालूम है कि राजनीति में महिलाएं आती है तो महिलाओं के लिए बहुत सारी जो काम है वो कांग्रेस पार्टी की तरफ से हुआ है. महिलाओं के लिए सबसे बड़ी बात तो ये है कि आदरणीय राजीव गांधी जी का मैं उल्लेख करना चाहती हूँ जिन्होंने 33% आरक्षण जो है वो महिलाओं के लिए लाया. महाराष्ट्र एक पुरोगामी और प्रगत राज्य है. महाराष्ट्र ने वो 50% जो करने का सपना हमारे नेता सोनिया गांधी जी ने लिया था उसके अनुसार काम किया है. साथ ही में महाराष्ट्र ने जो है वो जैसा आपको मालूम है कि 3 महिला धोरण लाए हैं. 2 बाल धोरण लाने का काम भी महाराष्ट्र ने किया है क्योंकि महाराष्ट्र हमेशा ही अग्रसर राज्य रहा है. आज हम आदि आबादी पूरा हक के माध्यम से इंदिरा फेलोशिप की जो है वो कार्यक्रम की शुरुआत कर रहे हैं क्योंकि आज देवी की स्थापना हुई है. आज देवी की स्थापना के अवसर पे जो है
हम लोग सभी जो यहाँ मिलने वाले लोग हैं वो आज देवी के सामने नतमस्तक होके जो है वो अपना साकड़ा, अपना जो कहना है वो हम देवी के सामने रख रहे हैं। हमारा यही कहना है कि जो महिलाएं राजनीति में आना चाहती है उनके लिए एक प्लेटफॉर्म करके दिया है जिसका नाम इंदिरा फेलोशिप है। और कांग्रेस ने हमेशा ही, जैसा मैंने कहा, कि महिलाओं को प्रतिनिधित्व दिया है। आदरणीय प्रियंका गांधी जी ने उत्तर प्रदेश में लड़की हूँ मैं लड़ सकती हूँ ये कैंपेन करके 40% महिलाओं को जो है वो सीट देने का निर्णय लिया है। साथ ही साथ में इस फेलोशिप के माध्यम से हम जो लड़कियां हैं उनको फॉर्म के माध्यम से बुला के उनका पूरा इंटरव्यू लेके उनका चयन होता है। अब तक पूरे एक साल में अगर देखें तो 28 राज्य, 300 जो है वो तालुकास और 31,000 लड़कियां इसमें जो है वो सदस्य है और 4,300 शक्ति क्लब बनाए गए हैं और इसमें और जो है वो बच्चियों को लेने का काम हो रहा है। आदरणीय राहुल गांधी जी का सपना है कि महिलाओं को सक्षम करना चाहिए। जब उनकी आधी आबादी है तो उनको पूरा हक मिलना चाहिए। तो उसके अनुसार जो है ये पूरा कैंपेन चल रहा है। आज इस कैंपेन की हम शुरुआत कर रहे हैं। आपको मालूम है कि जैसा मैंने कहा कि जब महाराष्ट्र की सरकार थी तो हम 12 में से 2 महिलाएं थी, जो दोनों महिलाएं कांग्रेस पार्टी की थी, उनको कैबिनेट मंत्री पद दिया गया था और बड़े अच्छे डिपार्टमेंट दिए गए थे, स्कूल एजुकेशन और महिला और बाल विकास। अखिल भारतीय कांग्रेस से लेके मुंबई कांग्रेस तक जो है बहुत सारी बार महिला अध्यक्ष देने का काम कांग्रेस ने हुआ। तो हम हमेशा ही महिलाओं को आगे लाने का काम करते हैं। इस फेलोशिप प्रोग्राम के माध्यम से महिलाएं आगे आएंगी और अच्छा आने वाले भविष्य की राजनीति के नेता होंगे। कहीं कोई नंबर है कितने महिलाओं की ट्रेनिंग हुई है और कितनी महिलाएं सक्रिय राजनीति में आई हैं? बताइए। मैं बताता हूँ। सॉरी। हाँ, इंदिरा फेलोशिप जब लॉन्च हुई लास्ट ईयर में, तो 1 साल पहले, तब 6,000 के आसपास हमारे पास एप्लीकेशन आए थे। लेकिन जैसे अभी ताई ने कहा, महिलाओं को राजनीति में आने के लिए बहुत सारी समस्याओं का सामना करना पड़ता है क्योंकि उसके बहुत बैरियर्स हैं, जैसे घर से निकलना, फिर उसके बाद में समाजकारण और उसके बाद में राजकारण। तो इसी स्थिति में हमने सबके इंटरव्यूज लिए थे। उसके बाद में जब लास्ट तक हमारे पास जो बची थी वो 500-550 थी और उसमें से फिर अभी जो कम्प्लीटली मतलब इंदिरा फेलोज बनी 1 साल के अंदर वो 350 है हिंदुस्तान के अंदर। लेकिन उनके सिर्फ 350 फेलो मतलब इंदिरा फेलोज है, लेकिन उनके साथ में जो महिलाएं जुड़ी है उनके अंडर में शक्ति क्लब बोल के हम हर एक क्लब बनाते हैं जिसके अंदर 5 महिलाएं होती है, एक गाँव एक बूथ के अंदर जो एक क्लब होता है और उस समस्याओं के लोकल समस्या पे काम करती है। ऐसे कुल मिला के 31,000 महिलाएं हमारे साथ में जुड़ी है पूरी, और ये पूरा मतलब इस तरीके से आगे बढ़ रहा है। आपसे सवाल है, महाराष्ट्र सरकार ने लाड़की बहन योजना लाई है और क्या ये उसी को टक्कर देगी आने वाले चुनाव में? देखिए, हमारी जो ये इंदिरा फेलोशिप है इसके माध्यम से हम लीडरशिप क्वालिटी जो है महिलाओं की वो डेवलप करना चाहते हैं, चाहे वो राजनीति, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवन में बढ़े। और आप जो लाडली बहन का कहना चाहते हैं, मैं बिल्कुल एक चीज़ कहना चाहती हूँ कि जब कर्नाटक में हमारी सरकार बनी, तेलंगाना में हमारी सरकार बनी, या हम जम्मू कश्मीर की बात कर लेते हैं, कांग्रेस ने हमेशा ही महिलाओं के बारे में महालक्ष्मी योजना के माध्यम से कहा है। जितनी भी सरकारी बसेस हैं महिलाओं को फ्री में जो है वो ट्रैवलिंग का निर्णय कांग्रेस ने लिया है। आपको पता है कि जो हमारा न्याय पत्र निकला था उसमें भी हर महीने में जो है हमने कहा था कि महिलाओं के लिए जो है वो प्रावधान किया जाएगा और उसके साथ साथ लखपति पूरे साल में जो है वो महिला बनाने की बात हमने उसमें की थी। 8,000 रुपया महीना और पूरे साल का जो वो 1 लाख रुपए देने की बात हमने की थी। तो हमारी हमेशा ही भूमिका महिलाओं को आर्थिक तौर पर सक्षम करना है और साथ साथ महिला के जो काम करती है उसका सम्मान करना है। तो इसीलिए ये बात हमने की थी। लेकिन उसी के साथ साथ मैं आपसे ये भी कहना चाहती हूँ कि महाराष्ट्र के वित्त विभाग का, फाइनेंस डिपार्टमेंट का, फाइनेंस मंत्री का कहना है कि महाराष्ट्र अभी 1 लाख करोड़ से भी ज़्यादा डेफिसिट में है और उसमें एक नाम भी लिखा है कि नाम नहीं लिखा है लेकिन ये भी लिखा है कि किसी योजना की वजह से। तो ये क्यों, मतलब मुझे नहीं समझ में आ रहा है। जब आप एक चीज़ अच्छी कर रहे हैं तो आपको इसका एक ये भी करना चाहिए। तो महाराष्ट्र के फाइनेंस डिपार्टमेंट का इसमें ओपिनियन क्या है, अलग है क्या? तो ये हमारा कहना है। दूसरा सबसे बड़ी बात यह है कि महाराष्ट्र में सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट मुद्दा क्या बन गया है कि महाराष्ट्र में महिलाओं की सुरक्षा, ये सबसे बड़ा इंपॉर्टेंट मुद्दा बना है। मैंने जैसे कहा कि कल भी हम लोग राष्ट्रपिता महात्मा गांधी और लाल बहादुर चाहते हो कि महाराष्ट्र के वित्त विभाग का, फाइनेंस डिपार्टमेंट का, फाइनेंस मंत्री का कहना है कि महाराष्ट्र अभी 1 लाख करोड़ से भी ज़्यादा डेफिसिट में है और उसमें एक नाम भी लिखा है कि नाम नहीं लिखा है लेकिन ये भी लिखा है कि किसी योजना की वजह से। तो ये क्यों, मतलब मुझे नहीं समझ में आ रहा है। जब आप एक चीज़ अच्छी कर रहे हो तो आपको इसका एक ये भी करना चाहिए। तो महाराष्ट्र के फाइनेंस डिपार्टमेंट का इसमें ओपिनियन क्या है, अलग है क्या? तो ये हमारा कहना है।
दूसरा सबसे बड़ी बात यह है कि महाराष्ट्र में सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट मुद्दा क्या बन गया है कि महाराष्ट्र में महिलाओं की सुरक्षा ये सबसे बड़ा इम्पोर्टेंट मुद्दा बना है। मैंने जैसे कहा कि कल भी हम लोग राष्ट्रपिता महात्मा गांधी और लाल बहादुर शास्त्री जी के जयंती के अवसर के ऊपर कल हम जो मार्च करके निकले थे उसमें हमने 2 ही मुद्दे रखे थे, एक कम्युनल हार्मनी और दूसरा महिला सुरक्षा। और महिला सुरक्षा के मामले में बात करें तो महिला अत्याचार में और महिला अन्यायकार में महाराष्ट्र दूसरे नंबर पे पूरे देश में, और बाल के छोटे बच्चों के इसमें बच्चियों के इसमें हम 1 नंबर पे है। ये हमारे लिए शोभनीय बात नहीं है। जैसा मैंने लापता लेडीज की कैंपेन की भी कल बात की थी कि महाराष्ट्र में पहली बार हम देख रहे हैं कि 64,000 महिलाएं लापता है। एक टाइम मतलब अकेले नागपुर में 9 महीने में 1300 महिला लापता है और 16 से 18 में जो है लगभग 91,000 महिलाएं लापता है। तो इसकी जिम्मेदारी कौन लेगा? होम मिनिस्टर को इसकी जिम्मेदारी लेनी होगी। अभी आज तो पुणे की घटना होगी, लेकिन पुणे की 2-4 दिन पहले घटना हुई थी, नाला सोपारा की घटना हुई थी और बदनापुर की घटना में हुई थी। उसमें कौन शामिल थे? संस्था चालक कौन थे? भाजपा और आरएसएस के लोग हैं या पदाधिकारी कौन थे? तो कहीं ना कहीं इनके ऊपर हमको न्याय कैसे मिलेगा? अगर उनके वकील लगेंगे स्पेशल प्रोसिक्यूटर तो क्या अपेक्षा हम कर सकते हैं जो उनके कैंडिडेट रह चुके हैं? तो ये कहीं ना कहीं सुरक्षा की बात हम कर रहे हैं, महिला सुरक्षा की, और उसके ऊपर हम लगातार बात कर रहे हैं। तो ये इसके आने वाले 9 दिनों में हम रोज मिलने वाले और रोज एक मुद्दा लेके आएंगे कि मुंबई के मामले में क्या क्या भ्रष्टाचार हो रहा है और किस तरह से मुंबई को और महाराष्ट्र को बेचने की एक साजिश हो रही है और भ्रष्टाचार किस तरह से होता है। हम देवी के सामने हर दिन एक साकड़ा रखेंगे। ताई, आखिरी सवाल, महाराष्ट्र सरकार में महिला सुरक्षा का मुद्दा उठा है। महाराष्ट्र सरकार जो सरकारी बसें हैं महाराष्ट्र की उसमें महिलाओं को लाने का विचार कर रही है, ऐसी कोई योजना बनाई जा रही है? नहीं, उसमें मैंने अभी थोड़ी देर पहले वही कहा कि मैंने देखा कि एमएलए क्या क्या स्टेटमेंट करते हैं, सुंदरता की अभी ये तय करने वाले भुयार हो या मनोहर कुलकर्णी, मैं जानबूझ के मनोहर कुलकर्णी कह रही हूं मैं, ये कौन है? इनकी विकृत मानसिकता है जो महिलाओं के प्रति ऐसी बात करते हैं और उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं होती है। ये आम खाने से ऐसा होगा, इस दिन आने से ऐसा होगा, मुझे लगता है कल भी कोई स्टेटमेंट दिया उन्होंने। ये कहीं ना कहीं बंद होना चाहिए। महाराष्ट्र तो पुरोगामी प्रगत राज्य, इसलिए मैंने कहा कि राजमाता जिजाऊ क्रांतिवती सावित्रीबाई फुले श्लोक अहिल्याबाई होकर रमाबाई का महाराष्ट्र है। महाराष्ट्र ने हमेशा महिलाओं की इज्जत की है। छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास उठा के दीजिए, देख लीजिए, उनको तो छत्रपति शिवाजी महाराज का पुतला भी संभालने को नहीं आया। तो कहीं ना कहीं ये सोचना पड़ेगा ना हमें सबको। और ये बस की बात जो आप कर रहे हो एमएसआरटीसी की, वो भरत गोगावले जी उसके अध्यक्ष है। पहला तो मैं उनको पूछना चाहती हूँ, ये निर्णय लेने से पहले उन्होंने महिला सुरक्षा के बारे में क्या क्या प्रावधान किया है? रात को जब बस से महिला चलेगी, अभी जो आप जाके देखना बीएसटी के बसेस जो महिला चलाती है ना, जो कंडक्टर है, जो ड्राइवर, उनसे जाके मिलिए। मेरा आह्वान है सरकार से। मैंने लक्ष्यवेधी पूछी थी विधानसभा में, मैं खुद गई थी वहां। ना महिलाओं के लिए टॉयलेट है, ना बैठने की जगह है, ना कहीं अगर महिला कहीं चेंज करने चाहती है तो चेंज करने की भी जगह नहीं है। तो पहले व्यवस्थापन कीजिए। एमएसआरटीसी की कितनी बसेस, वो जो बसेस है एसटी की 16,000 से 10,000 बसेस तो आपकी 10 साल पुरानी है, कटरा हो चुकी है। उसको क्या करने वाले आप? आपको मालूम है वहां पे लोग बैठते हैं तो नीचे गद्दे भी नहीं है। तो पहला जो व्यवस्थापन है उसकी व्यवस्थापन कीजिए, योजना बनाइए, अच्छी बनाइए, लेकिन उसका पहले जो होमवर्क है वो होमवर्क कीजिए और महिला सुरक्षा की बात कीजिए। जो लड़की को आप भेजने वाले हैं उस लड़की की सुरक्षा की क्या दायित्व आप लेने वाले, ये भी बता दीजिए। धन्यवाद। हाँ राजू बाबा, हाँ राजू याच्याशी निगडीत आहे। संघटित आहे कोण? नाही नाही, असं काही नाही। गुन्हेगार असतो त्याला शिक्षा झाली पाहिजे। आम्हाला म्हणणं आहे की बलात्कारी कोणी जरी असला तो कुठल्या जातीचा नसतो, कुठल्या धर्माचा नसतो, कुठल्या पक्षाचा नसतो, शिक्षा झाली पाहिजे। हीच भूमिका भाजपाने पण घेतली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।